नमस्कार मित्रांनो, मी वर्षा पांडे योगसूत्रच्या पुढील भागात आपले स्वागत करते. आज आपण बघणार आहोत कॉन्स्टिपेशन या व्याधीवर काही योगासने आहेत का? तर निश्चितच आहेत. योगासने आणि काही योगिक क्रियांनी कॉन्स्टिपेशन सारखी व्याधी आपण 100% दूर करू शकतो. कॉन्स्टिपेशन ही आपल्याला वरवर बघता जरी अतिशय सर्वसाधारण म्हणा किंवा अतिशय साधारण अशी व्याधी वाटत असली तरी ज्या व्यक्तीला हा त्रास आहे त्या व्यक्तीला विचारावे. त्या व्यक्तीला अतिशय त्याचा पूर्ण दिवस सुस्ततेत जातो, त्याला फ्रेश वाटत नाही. या पोट साफ न होण्याच्या बरोबरच येणाऱ्या ज्या अजून व्याधी आहेत त्या म्हणजे ऍसिडिटी, गॅसेस, दिवसभर ढेकरा येणे, पोट असं ब्लॉटेड फील होणे, हा त्रास त्याला सतत होत असतो आणि त्यामुळे ती व्यक्ती फ्रेश राहू शकत नाही. शिवाय कॉन्स्टिपेशन बरोबरच अनेक व्याधी देखील निर्माण होतात ज्या पोट साफ न झाल्यामुळे आपल्याला होतात. आता पोट हे तसंही आयुर्वेद शास्त्रात सुद्धा प्रमुख असं सांगितलेलं आहे. ज्याची चयापचय क्रिया अतिशय व्यवस्थित सुरू आहे ती व्यक्ती दीर्घकालपर्यंत निरोगी राहू शकते. हे आपल्याला माहिती देखील आहे आणि ज्यांना हा त्रास आहे त्यांना तर निश्चितच माहिती आहे. ह्यावर योगासने सांगण्यापूर्वी मला महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे ती म्हणजे अशा व्यक्तींनी आपला आहार अतिशय लक्षपूर्वक घ्यायला हवा. आहारामध्ये वातुळ पदार्थ म्हणजे ज्याने गॅसेस निर्मिती होते हे त्या व्यक्तीला निश्चित माहिती. आपल्याला कुठल्या कुठल्या पदार्थांनी वात निर्माण होतो हे पदार्थ टाळायचे आहेत. त्याबरोबरच हाय फायबर किंवा भरपूर वसा असणारे पदार्थ त्याला खायचे आहेत, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे कच्च्या भाज्या आहेत किंवा फळं आहेत. अजूनही हाय फायबर बरंच फूड आपल्याला माहिती असतं. इसबगोल सारख्या गोष्टी दिवसातून एकदा तरी किंवा रात्री झोपताना घेऊ शकतात. तर असा आहार, त्याला वसायुक्त आहार घ्यायचा आहे. आणि त्याबरोबरच अशा व्यक्तींना दिवसातून 3 ते 5 लिटर पाणी तरी प्यायचं आहे. म्हणजे दर तासाचा अलार्म लावावा आणि दर तासानी 1 ग्लास पाणी तरी प्यावं. सुरुवातच उठल्याबरोबर ब्रश न करता तोंड स्वच्छ धुवावं आणि 2 ग्लास कोमट पाणी प्यावं. 2 ग्लास कोमट पाणी प्यायल्यानंतरच दिवसाची सुरुवात होईल. त्यानंतर हे पाणी प्यायल्याच्या 1-2 मिनिटाच्या आत मी आता जी एक अग्निसार क्रिया करून दाखवणार आहे ती क्रिया करायचीच आहे. कारण आपला मुख्य 90% कॉन्स्टिपेशनचा जो प्रॉब्लेम आहे तो ह्या क्रियेने सॉल्व्ह होणार आहे. त्यानंतर दिवसभरात देखील त्याला पाणी प्यायचं आहे. पाणी फक्त जेवणानंतर अर्धा तास पिऊ नये. त्यानंतर भरपूर पाणी प्यावं, जेणेकरून अन्न पचनाला पाण्याबरोबर काय होतं की आपले पाचक रस सगळे डायल्यूट होऊन जातात. त्यामुळे एक अर्ध्या तासांनी जर पाणी घेतलं तर मग हे पाणी आपल्या अन्न पचनाला देखील मदत करतं. तर अशा काही आपल्या छोट्या छोट्या सुधारता येण्यासारख्या सवयी आहेत. त्या सवयी जर आपण घेतल्या, तर त्या सवयी जर आपण लावून घेतल्या तर आपल्याला या रोगापासून मुक्ती मिळू शकते. तसंच मैद्यासारखे जे चिकट पदार्थ आहेत तर ते पदार्थ देखील टाळावेत. ज्यांना हा त्रास आहे मैद्याने अजून कॉन्स्टिपेशन वाढायला मदत होईल आणि गॅसेस, ऍसिडिटीचं प्रमाण देखील वाढेल. त्यामुळे मैद्यासारखे पदार्थ शक्य तितके टाळावेत. आता आपण बघूया की क्रिया ज्या मी आता सांगणार आहे तर त्या क्रिया आणि आसने आपण कसे करावेत. अग्निसार क्रियेविषयी थोडी माहिती अशी देते की मी सांगितलं त्याप्रमाणे 2 ग्लास कोमट पाणी खूप एकदम एका पिण्यात प्यावं. म्हणजे असं खूप थांबून 2 ग्लास पिऊ नये. तर एका बसणीतच बसावं आणि एका बसणीत 2 ग्लास पाणी प्यावं. त्यानंतर ही क्रिया आपल्याला करायची आहे. या क्रियेने होणार काय तर हे जे पाणी आपण प्यायलो आहे हे आपण फोर्सफुली आपल्या जठरामध्ये फिरवतोय आणि हे फिरवल्याने जुना राहिलेला जो मळ आहे किंवा जो निघाला त्रास होतो आहे असा मळ खाली सरकायला मदत होते आणि आपल्याला पोट साफ व्हायला ह्याची मदत होते. परंतु एक प्रथमच सांगते की ही क्रिया केल्या आपल्याला ह्याचा फायदा जाणवेल असं नाही.
तर आपल्याला 15 ते 20 दिवसांचा काळ सुद्धा जावा लागू शकतो, जास्तीत जास्त महिना. परंतु 1 महिन्याच्या आत आपण ही क्रिया फायदा होवो अथवा न होवो रोज रेग्युलरली मी सांगितल्याप्रमाणे जर आपण केली तर अतिशय क्रॉनिक असलेलं कॉन्स्टिपेशनची व्याधी देखील सुटण्यास किंवा त्यातून आपल्याला मुक्ती मिळण्यास निश्चितच मदत होईल. बघूया आपण अग्निसार क्रियेविषयी. अग्निसार क्रिया आपल्याला उभं राहून करायची आहे. उभं राहून अतिशय व्यवस्थित केल्या जाते. ही खाली बसूनही करता येते, पण आपण ज्या व्याधी करता करतो आहे त्या व्याधीवर उभं राहून हिचा जास्त आपल्याला उपयोग होईल. पायात थोडं अंतर घ्यावं. आता श्वास घ्यायचा आहे, श्वास पूर्ण सोडून द्यायचा आहे. श्वास पूर्ण सोडल्यानंतर पोटात आता श्वास नसल्यामुळे पोट आपल्याला हलवता येणार आहे. आपण अशी पोझिशन घ्यायची आहे. अशी पोझिशन घेऊन आता आतमध्ये श्वास नाही आहे. आता आपल्याला पोट आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर असं 15 ते 20 वेळा एका श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये करायचं आहे. मी करून दाखवते. याप्रमाणे श्वास घ्यायचा आहे, वर यायचं आहे. पुन्हा 2-3 आपण नॉर्मल श्वास घेऊ, थोडंसं रिलॅक्स होऊ आणि त्यानंतर परत एकदा ही रिपीट करायची आहे. श्वास घेत उभं राहायचं आहे. त्यानंतर ही झाली अग्निसार क्रिया. पायात थोडं अंतर घेऊन दोन्ही हात वर घेऊ. दोन्ही हात वर घेऊन एका बाजूला थोडं मनातल्या मनात 10 आकडे मोजत सरळ, मग दुसऱ्या बाजूला 10 आकडे मोजत सरळ, त्याला आपण कटी चक्रासन म्हणतो. परत एकदा 10 आकडे मोजत डावीकडे, परत एकदा 10 आकडे मोजत उजवीकडे. याप्रमाणे किमान 5 वेळा ही क्रिया करायची आहे. यानंतर आपण दोन्ही हात वर घेऊ आणि ट्विस्ट करत उजवीकडे जाऊ. पुन्हा 10 आकडे मोजत सरळ डावीकडे जायचं आहे. सरळ उजवीकडे, सरळ डावीकडे, सरळ. ह्या क्रिया करत असताना प्रत्येक वेळी आपल्याला लक्ष द्यायचंय की आपल्या डाव्या बाजूच्या उजव्या बाजूच्या पोटाच्या मसल्सवर ह्याचा ताण येतोय. हे डावीकडे आणि उजवीकडे असलेले जे मसल्स आहेत हे शौचास भावना येण्यासाठी मदत करतात. तसेच हे एक प्रकारचे याला आपण सारक म्हणतो किंवा याला नळ देखील म्हणतो, जेणेकरून आपल्याला ह्याच्यावर ताण आल्याने शौचास जाण्याचं सेन्सेशन येतं. यावर पवनमुक्तासन देखील एक अतिशय उत्तम आसन आहे. पवनमुक्तासन नावामध्येच गॅसेस मुक्त करण्यासाठी असलेलं हे आसन आहे. तर हे आपल्याला कॉन्स्टिपेशन या व्याधीमध्ये जो गॅसेसचा त्रास होतो त्यासाठी म्हणून अतिशय उत्तम असं आसन आहे. पवनमुक्तासन करत असताना दोन्ही पाय पोटावर दाबायचे आहेत. दोन्ही हातांनी पोटावर संपूर्ण ताण येईल याचा. मान उचलून जेवढी आपल्याला गुडघ्याकडे घेऊन जाता येईल तेवढी घेऊन जायची आहे. श्वास सोडून देऊ. जास्तीत जास्त या स्थितीमध्ये अर्धा ते 1 मिनिट तरी थांबायचं आहे. यानंतर थोडंसं रिलॅक्स होत आपण डावीकडे उजवीकडे याप्रमाणे किमान 10 वेळा ही क्रिया करून घ्यायची आहे. आणि यानंतर उठून बसणे आणि मागे लेटणे. याप्रमाणे देखील सिटअप्स 10 वेळा तरी करून घ्यायचे आहेत. आता अगदी मान जमिनीवर टेकवून रिलॅक्स स्थितीमध्ये पाय पोटावर दाबत थोडं अर्धा मिनिट पडून राहू, मग हे आसन सोडायचं आहे. बसलेल्या स्थितीत 1-2 आपण क्रिया किंवा योगासने म्हणू शकतो. याप्रमाणे करायचे आहे. दोन्ही पाय एकमेकांपासून दूर ताणून घ्यायचे. आता दोन्ही हात एका
पायावर एका पायाला पकडत सरळ येत दुसऱ्या पायाला पकडायचंय आणि मागे जायचंय. ह्याप्रमाणे असं आपण 10 वेळा क्लॉकवाईज, 10 वेळा अँटी क्लॉकवाईज याप्रमाणे आपण ही क्रिया करून घ्यायची. पूर्ण समोर वाकून मागे जात पुन्हा समोर याप्रमाणे यायचंय. आता आपण 1-2 प्राणायाम बघू. यावर सूर्यभेदन प्राणायाम आपल्याला फायदेकारक ठरू शकतो. सूर्यभेदन प्राणायामात उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. एका हाताची ज्ञान मुद्रा, प्राणायाम करायचा आहे त्या हाताची प्रणव मुद्रा. डावी नाकपुडी दाबून ठेवून उजवीने श्वास घ्यायचा आहे, उजवीने श्वास सोडायचा आहे. 5 वेळेला तरी हा प्राणायाम करायचा आहे. यानंतर कपालभाती प्राणायाम देखील आपल्याला उपयोगी ठरू शकतो. कपालभाती आपल्या सगळ्यांना येतेच. श्वास घेऊ, सोडताना श्वास घेणं आपलं पॅसिव्ह राहणार आहे, पण श्वास सोडताना आपल्याला पोट आत खेचायचं आहे. याप्रमाणे झटक्यात नाक शिंकरतो त्याप्रमाणे झटक्यात श्वास सोडायचा आणि त्याच वेळेला पोट आत घ्यायचं आहे. आपल्या सवयीप्रमाणे कपालभाती प्राणायाम वाढवत न्यायचा आहे, पण आपण ज्यावेळेला सुरुवात करतो त्यावेळेला 10 ते 20 वेळेला 1 असे आपण 3 आवर्तनं करायचे आहेत. यावर कुठल्या हस्तमुद्रा आपल्याला उपयोगी ठरतील तर हस्तमुद्रेमध्ये एक मुद्रा आहे वायुमुद्रा. वायुमुद्रा यामध्ये आपली तर्जनी अंगठ्याच्या मुळाशी लावत अंगठ्याने तर्जनी दाबून ठेवायची आहे. दोन्ही हातांनी हीच मुद्रा करायची आहे. ह्याप्रमाणे ही मुद्रा किमान 15 मिनिटे ते जास्तीत जास्त आपण 45 मिनिटेपर्यंत ह्या मुद्रेत बसू शकतो. आता ही मुद्रा आपण खास या मांडीत बसूनच करायची आहे असं अजिबात नाही. आपण टीव्ही बघत असू, काहीही करत असू, हात आपले मोकळे असतील त्यावेळेला आपण ही मुद्रा करू शकतो. या मुद्रेबरोबरच एक मुद्रा आहे पृथ्वी मुद्रा. तर पृथ्वी मुद्रा ह्याप्रमाणे ही मुद्रा देखील आपल्याला यासाठी उपयोगी ठरू शकते. यामध्ये अनामिका आणि अंगठा ही दोन्ही बोटं आपण एकमेकांना मिळवून घेतलेली आहेत. ही मुद्रा देखील आपल्याला यावर फायदेकारक ठरू शकते. हे झाले आज आपण सांगितलेले कॉन्स्टिपेशन या व्याधीवर आपण कोणती योगासने किंवा आपण काय आहार घेऊ शकतो, काय प्राणायाम करू शकतो, काय हस्तमुद्रा करू शकतो ह्याविषयी आपण थोडक्यात बघितले. यावर अजूनही करण्यासारखं बरंच काही आहे. आपण मला खाली दिलेल्या नंबरवर मेसेज किंवा फोन करून देखील विचारू शकता. आजचा भाग आपल्याला कसा वाटला, ही योगासने आपण नियमित करून आपल्याला निश्चित फायदा झाला असेल ते सुद्धा मला कळवा आणि हा भाग कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा. योग करा आणि निरोगी राहा. नमस्कार.